अध्ययन के लिए आपल्या मननासाठी संत पौल फिलिप्पी विश्वासियों को लिखा हुआ पत्री पहले अध्याय के 10 वचन पढ़े। संत पौलाने फिलिपकरास लिहिलेले जे पत्र आहे त्याचा पहिला अध्याय 10वं वचन। माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी। और मैं यह प्रार्थना करता हूँ कि तुम्हारा प्रेम ज्ञान और सब प्रकार के विवेक सहित और भी बढ़ता जाए। नेक्स्ट वचन। यहाँ तक कि तुम उत्तम से उत्तम बातों को प्रिय जानो और मसीह के दिन तक सच्चे बने रहो और ठोकर ना खाओ। आइए इस वचन के द्वारा प्रभु हमसे बात करने के लिए कि निमिष हम तारीफ करेंगे। या परमेश्वराने या वचनाद्वारे आपल्याशी बोलण्यासाठी आपण मिळून स्तुती करूया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति होवे। परमेश्वराच्या नावाची स्तुती असो। प्रेरित पौल इस जगह में फिलिप्पी विश्वासियों को लिखा हुआ है आणि संत पौल या ठिकाणी फिलिपीतल्या मंडळीला लिहित आहे, मसीह का दिन तक सच्चे रहो और ठोकर ना खाओ। ख्रिस्ताच्या त्या दिवसापर्यंत तुम्ही सत्य उभे राहा आणि तुम्ही अडखळले जाऊ नका। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वराच्या नावाची स्तुती असो। मसीह का दिन तक सच्चे बने रहो ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सत्य रीतीने उभे राहा और ठोकर ना खाओ। अडखळले जाऊ नका। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वराच्या नावाची स्तुती असो। इस वचन से 3 विषय आपके सामने रखने के लिए मैं चाहता हूँ। ह्या वचनामधून 3 गोष्टी तुमच्या पुढे मी ठेवू इच्छितो। एक मसीह के दिन के बारे में लिखा हुआ है, एक तर ख्रिस्ताच्या त्या दिवसाविषयी लिहिलेलं आहे, दूसरा सचित रहने के लिए लिखा हुआ, त्यानंतर तुम्ही सचेत राहा असं लिहिलं आहे, तीसरा ठोकर ना खाने के लिए लिखा हुआ। त्यानंतर अडखळले जाऊ नका असं लिहिलं आहे। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावाची स्तुती असो। मसीह का दिन तक करके लिखा हुआ, ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत लिहिलं आहे। हमारा प्रभु यीशु का 5 तरह का दिन के बारे में बाइबल में लिखा हुआ है आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या दिवसाविषयी शास्त्रामध्ये लिहिलं आहे। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावाची स्तुती असो। फर्स्ट यीशु का दिन के बारे में लिखा हुआ है आणि पहिला जो दिवस तो येशूचा दिवस आहे। यूहन्ना का सुसमाचार 8 अध्याय का 56 वचन। योहान शुभवर्तमान त्याचा 8वां अध्याय 56वां वचन। तुमचा बाप अब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित झाला, तो त्याने पाहिला व त्याला हर्ष झाला। तुम्हारा पिता इब्राहिम मेरा दिन देखने की आशा से बहुत मगन था और उसने देखा और आनंद किया। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावाची स्तुती असो। मसीह यीशु का दिन करके इस जगह में लिखा हो। या ठिकाणी येशूचा दिवस तो लिहिलेला आहे। ये बेथलेहम से लेके कलवारी तक जो समय को दर्शाते हैं आणि बेथलेहमेपासून कल्वरीपर्यंतचा तो वेळ आहे। दुसरा पुत्र का दिन करके लिखा हुआ है, पुत्राचा दिवस लिहिला आहे। वचन संहिता 2 का 7 में लिखा हुआ है, स्तोत्र संहिता 2:7 मध्ये लिहिलं आहे। प्रेरितों की काम 13 अध्याय का 33 वचन में लिखा हुआ है। आणि प्रेषितांचे कृत्य 13वां अध्याय 33 मध्ये लिहिलं आहे। या मसीह का पुत्र का दिन करके लिखा हुआ, त्या ठिकाणी पुत्राचा दिवस लिहिला आहे। ये प्रभु यीशु का पुनरुत्थान से लेकर के मेघों में हमारा प्रभु यीशु आएंगे तब तक का समय को दर्शाते। आपल्या येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थानाचा तो वेळ तेव्हापासून येशू आगमनामध्ये येईल तोपर्यंतची वेळ आहे। पुनरुत्थान का समय से लेकर के पुनरुत्थानाच्या त्या दिवसापासून हमारा प्रभु यीशु मेघों में आएंगे तब तक का समय को दर्शाते। आपल्या येशू ख्रिस्त मेघारूढ येईल तोपर्यंतचा हा वेळ आहे। तिसरा दिवस मसीह का दिन करके लिखा हुआ, मग ख्रिस्ताचा दिवस लिहिला आहे। फिलिपियों की पत्री पहले अध्याय के 10 वचन में हम लोग पढ़ चुका है। आणि फिलिप्पीकरास पत्र त्याच्या पहिल्या अध्याय 10व्या वचनामध्ये आपण आधीच वाचलं पहले आहे। अध्याय के 26 वचन में भी लिखा हुआ आणि पहिला अध्याय 26व्या वचनामध्ये पण लिहिलं आहे। ये मेघों में हमारा प्रभु यीशु आएंगे, आपला येशू ख्रिस्त मेघारूढ येईल तेव्हा वहां से लेके इस पृथ्वी में 1000 साल का राज्य के लिए आएंगे, उस समय तक का समय को दर्शाते। तो मेघारूढ येईल तेव्हापासून तो ह्या ठिकाणी पृथ्वीवर 1000 वर्षाच्या राज्यासाठी येईल तोपर्यंतचा वेळ। हमारा प्रभु यीशु मेघों में आएंगे, आपला येशू ख्रिस्त मेघारूढ येईल, उस समय से लेकर के तेव्हापासून
और हमारा प्रभु यीशु इस दुनिया में आएंगे उस समय तक का समय को दर्शाते हैं। आणि परत एकदा आपला येशू ह्या पृथ्वीवर येईल तोपर्यंतचा हा वेळ. फोर्थ, चौथा दिवस मसीह का दिन है करके लिखा हुआ, मग ख्रिस्ताचा दिवस आहे या यहोवा का दिन क्राइस्ट करके लिखा हुआ। नाहीतर यहोवाचा दिवस असं लिहिलेला आहे. दूसरा तसलोनी दूसरा अध्याय का पहले से लेकर 4 वचन तक जो लिखा हुआ, दुसरे थेसलनी दुसरा अध्याय 1 ते 4 लिहिलं आहे. अपना महिमा का प्रकट होने का समय से लेके त्याच्या गौरवामध्ये प्रगट होण्याच्या त्या वेळेपासून अंतिम न्याय तक जो समय है उसी को दर्शाते। शेवटचा जो न्याय आहे तोपर्यंतचा हा वेळ आहे. हमारे यीशु महिमा में जब आएंगे उस समय से लेके आपला येशू ख्रिस्त गौरवामध्ये येईल तेव्हापासून अंतिम न्याय का समय तक का समय को दर्शाते हैं। शेवटचा न्यायाचा तो वेळ तोपर्यंत हा वेळ आहे. पाचवा मनुष्य पुत्र का दिन है करके लिखा हुआ, मनुष्यपुत्राचा दिवस असा लिहिला आहे. लूक 17 अध्याय का 24 वचन में उसका बारे में लिखा हुआ, लूक 17 अध्याय 24 वचनामध्ये लिहिलं आहे. 17 अध्याय की 24 वचन में लिखा हुआ। लूक 17:24 मध्ये लिहिलं आहे. ये पृथ्वी में 1000 साल की राज्य का समय को दर्शाते हैं। ह्या पृथ्वीवरचा जो 1000 वर्षाचा त्याचा राज्याचा समय तो हा आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. सबसे पहले हम लोग देखा हमारा प्रभु यीशु का दिन, आणि सर्वात पहिली गोष्ट आपण बघितली ती म्हणजे आपल्या उस येशूचा दिन के दिवस. लिए हम सचेत रहना और ठोकर ना खाने के लिए लिखा हुआ है। आपण सचेत राहायचं, सावध राहायचं आणि पण अडखळलं जायचं नाही. हमारा प्रभु यीशु की आमद में जाने के लिए ये 2 अनुभव बहुत जरूरी करके इस जगह में हमें बताते हैं। आणि आपल्या येशूच्या आगमनामध्ये जाण्यासाठी हे 2 अनुभव फार गरजेचे आहेत असे लिहिलं आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. यदि सचेत रहने वाले एक परमेश्वर का बच्चा के जीवन में आणि परमेश्वराचे मुलं जे सावध आहेत ते सचेत करके बोलने का मतलब शुद्ध और निर्मल जीवन को बिताना चाहिए करके दर्शाते हैं। आणि सावध राहणं, सचेत राहणं म्हणजे शुद्ध आणि निर्मळ असं जीवन व्यतीत एक करणं आहे. परमेश्वर का बच्चा प्रभु यीशु की आमद में जाने के लिए प्रिय परमेश्वराच्या लोकांना त्याच्या आगमनामध्ये जाण्यासाठी एक शुद्ध निर्मल उसके जीवन में चाहिए। आणि त्यांचं जीवन शुद्ध आणि निर्मळ पाहिजे. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. हमारा प्रभु यीशु की आमद में जाने के लिए आपल्या येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये जाण्यासाठी जैसे संत पौल पहले तसलोनी 5 अध्याय की 23 वचन में यूं लिखा उसी मानंद, संत पाऊल पहिले थेसलनी 5:23 मध्ये लिहितो, हमारा आत्मा प्राण शरीर पूरी तौर से पवित्र होकर निर्दोष होना आवश्यक है। आपल्या आत्मा प्राण शरीरामध्ये आपण पूर्ण रीतीने निर्दोष आणि पवित्र व्हायला पाहिजे. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वराच्या नावाची हमारा स्तुती असो. आत्मा प्राण शरीर पूरी तौर से पवित्र होकर निर्दोष होना है। आपला आत्मा प्राण शरीर पूर्ण रीतीने पवित्र आणि निर्दोष असावं. सब मिला के कुल 20 विषय हमारे जीवन में पवित्र होना चाहिए। आणि सगळ्या गोष्टी मिळून 20 गोष्टी आपल्या जीवनामध्ये व्हायला पाहिजेत. हमारा मन में 10 विषय, आपल्या मनामध्ये 10 गोष्टी आहेत. हमारा हृदय में 5 विषय, आपल्या हृदयामध्ये 5 गोष्टी आहेत. हमारा शरीर में 5 विषय। आणि आपल्या शरीरामध्ये 5 गोष्टी. ये सब बोलने के लिए समय अनुमति नहीं दे रहा। ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी वेळ नाही. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. हमारे जीवन में 7 निर्मल विषय या शुद्ध सचेत रहना चाहिए करके मैं बोल के आगे जाऊंगा. आणि आपल्या जीवनामध्ये आपण 7 गोष्टीमध्ये निर्दोष आणि शुद्ध व्हायला पाहिजे ह्या गोष्टी सांगून मी पुढे जातो. फर्स्ट प्रभु यीशु की आमद में जाने के लिए एक शुद्ध निर्मल हृदय हमारे जीवन में चाहिए. पहिली गोष्ट, येशूच्या आगमनामध्ये जाण्यासाठी आपल्याला शुद्ध आणि निर्मळ हृदय पाहिजे. भजन संहिता 51 की 10 वचन पढ़ने वक्त स्तोत्र संहिता 51:10 मध्ये और 73 भजन संहिता का पहले वचन पढ़ने वक्त आणि स्तोत्र संहिता त्याचं उस वचन उस जगह में लिखा पढ़िए, कोई भी एक वचन पढ़िए. कुठलेही वचन वाचा. भजन संहिता 51 51:10 और 73:1. स्तोत्र संहिता 51:10 नाहीतर 73:1. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. हे परमेश्वर, मेरे अंदर शुद्ध मन उत्पन्न कर और शुद्ध मन नहीं, शुद्ध हृदय हमारे जीवन में चाहिए. आपल्यामध्ये एक शुद्ध हृदय पाहिजे. हमारा हृदय शुद्ध
शुद्धता से हम संभालना अवश्य है। आपलं हृदय जे आहे ते शुद्धतेमध्ये सांभाळणं गरजेचं आहे. हमारा हृदय का 15 अनुभव के बारे में बाइबल में लिखा हुआ, ये सब बताने के लिए टाइम नहीं है। आणि आपल्या हृदयाच्या कितीतरी गोष्टी शास्त्रामध्ये लिहिल्या आहेत, ते वेळ सांगण्यासाठी नाही. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. हमारे जीवन में फर्स्ट ये कि शुद्ध दिल या निर्मल हृदय को हम संभालना जरूरी है। आणि सगळ्यात पहिली गोष्ट, एक चांगला अंतःकरण, शुद्ध अंतःकरण आपण सांभाळलं पाहिजे. दूसरा, एक निर्मल शुद्ध चाल चलन हमारे जीवन में चाहिए। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी वागणूक आहे ना, तर आपलं चालणं जे आहे ते पवित्र पाहिजे. पहले पत्रोस 3 अध्याय का पहले वचन, पहिले पेत्र 3 अध्याय पहिलं वचन, 119 भजन संहिता का 9 वचन। या स्तोत्र 119 त्याचं 9 वचन. पहले पत्रोस 3 अध्याय का पहले वचन पढ़ेंगे। पहिले पेत्र 3:10 वाचूया. बुराई के बदले बुराई मत करो और ना गाली के बदले गाली दो, पर इसके विपरीत आशीष ही दो, क्योंकि तुम आशीष की बारिश होने के लिए पहले पत्रोस 3 अध्याय का पहले वचन। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वरच्या नावात स्तुती असो. हम शुद्ध चाल चलन के बारे में लिखा हुआ, त्या ठिकाणी शुद्ध चालण्याविषयी लिहिलं आहे. एक परमेश्वर का बच्चों के जीवन में शुद्ध चाल चलन चाहिए। आणि परमेश्वराच्या लोकांच्या जीवनामध्ये शुद्ध अशी वागणूक पाहिजे. केवल कलिसिया में नहीं, बाहर में भी हमारे जीवन में एक शुद्ध चाल चलन चाहिए। फक्त मंडळीमध्ये आतच नाही, तर बाहेर देखील आपलं जे वागणं आहे ते शुद्ध पाहिजे. लोग मुझे और आपको देखते हैं, हमारे चाल चलन कैसा है। आणि लोक जेव्हा आपल्या जीवनाकडे पाहतात तेव्हा आपली वागणूक कशी आहे. इसलिए प्रभु चाहने वाले हैं कि शुद्ध चाल चलन, निर्मल चाल चलन हमारे जीवन में हमें चाहिए, प्रभु यीशु की आमद में जाने के लिए। येशूच्या आगमनामध्ये जाण्यासाठी परमेश्वराला ज्या प्रकारची शुद्ध आणि पवित्र आपली वागणूक पाहिजे तशी आपली पाहिजे. समय मुझे बहुत कम है, इसलिए हम जल्दी जल्दी आगे जा रहे हैं। वेळ माझ्याकडे फार कमी आहे म्हणून आपण लवकर पुढे जात आहोत. तीसरा, एक शुद्ध हाथ हमारे जीवन में चाहिए करके लिखा हुआ है। आणि त्यानंतर तिसरं, हाथ आणि आपले हात शुद्ध पाहिजेत. 24 भजन संहिता की 4 वचन में लिखा हुआ है। स्तोत्रसंहिता 24:4 मध्ये लिहिलं आहे. ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही, बस जिसके काम निर्दोष और हृदय बस शुद्ध है। जिसकी हाथ निर्दोष है। आणि ज्या ते हात शुद्ध आहेत हाथ हमारा जीवन में क्रियाओं को दिखाते हैं। आणि आपल्या हाताचे क्रिया आहेत. प्रिय परमेश्वर के लोगों, हमारा क्रिया कैसा है, आणि आपल्या क्रिया कशा आहेत, या हमारा हाथ का काम कैसा है। आपल्या हाताचे कृत्य कसे आहेत. कोई मनुष्य नहीं देखता होगा, लेकिन सर्वशक्तिमान परमेश्वर हमारा कामों को देखता है। कुठला मनुष्य आपल्याकडे पाहत नसेल, परंतु सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याकडे पाहत आहे. इसलिए प्रभु की आमद में जाने के लिए चाहने वाला प्रिय परमेश्वर के लोगों, हमारा हाथ भी शुद्ध रहे। परमेश्वराच्या आगमनामध्ये जाणाऱ्या परमेश्वराच्या लोकांनो, आपल्या हाताला शुद्ध ठेवा. फोर्थ, चौथी गोष्ट, एक शुद्ध विवेक हमारे जीवन में चाहिए करके लिखा हुआ। लिहिलेलं आहे की आपल्याला एक शुद्ध विवेक पाहिजे. दूसरा तीमती पहले अध्याय के 4 वचन पढ़ने वक्त, दुसरे तिमोथी 1 अध्याय 4 वचन, इतना समय लेने से मेरे लिए मी आपल्या प्रार्थना- आधा में खत्म करके जाने पड़ेगा। तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्जनापासून चालत असलेली सेवा मी शुद्ध विवेक भावाने करीतो, त्याचे मी आभार मानितो. और तेरे प्रभु के नाम की स्तुति होवे। परमेश्वर नावात स्तुती असो. वहाँ एक शुद्ध विवेक हमारे जीवन में चाहिए करके लिखा हुआ। त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की आपल्याला एका शुद्ध विवेकाची गरज आहे. हमारा विवेक अशुद्ध होने नहीं देना। आपला विवेक अशुद्ध होऊ देऊ नका. एक शुद्ध विवेक को हम नहीं संभालेंगे तो प्रभु की आमद में हम नहीं जा सकते। जर एक शुद्ध विवेक आपण सांभाळला नाही तर त्याच्या आगमनामध्ये आपण जाऊ शकत नाही. हम पाप के लिए जीवन में जगह देंगे तो हमारा विवेक अशुद्ध हो जाएंगे। जर आपल्या जीवनामध्ये आपण पापाला जागा दिली तर आपला विवेक अशुद्ध होईल. हमारा विवेक शुद्ध संभालिए। आपला विवेक शुद्ध रीतीने सांभाळा. बपतिस्मा में शुद्ध विवेक या अच्छा विवेक हमें मिलता करके प्रेरित पत्रोस लिखा हुआ। आणि प्रेषित पेत्र म्हणतो की बपतिस्म्याच्या समयी आपल्याला एक चांगला विवेक मिळतो. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. फिर पाचवी गोष्ट, दूसरा पत्रोस 3 अध्याय के 2 वचन पढ़ने वक्त, दुसरे पेत्र 3 अध्याय 2 वचन, एक निर्मल मन, शुद्ध मन हमारे जीवन में चाहिए करके लिखा हुआ। निर्मळ नाहीतर शुद्ध मन ते त्या ठिकाणी लिहिलं आहे.
इस तरह से पढ़ेगा तो क्या ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुम्हावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही. हे प्रियो, अब मैं तुम्हें यह दूसरी पत्री लिखता हूँ और दोनों में स्तुति दिलाकर तुम्हारे शुद्ध मन को उभारता हूँ. बस शुद्ध मन के बारे में इस जगह में लिखा हुआ. त्या ठिकाणी शुद्ध मनाविषयी लिहिलेलं आहे. प्योर माइंड, शुद्ध मन. शुद्ध मन प्रियो हमारे जीवन में हमें चाहिए हमारा प्रभु यीशु की आमद में जाने के लिए. प्रिय लोकांनो, येशूच्या आगमनामध्ये जाण्यासाठी आपल्याला एका शुद्ध मनाची गरज आहे. छठवा, 6वी गोष्ट, एक शुद्ध जीव या निर्मल जीव हमारे जीवन में चाहिए. एक शुद्ध जीवन नाहीतर निर्मळ जीवन पाहिजे. सफन्या 3 अध्याय के 9 वचन में लिखा हुआ. आज सफन्या 3 त्याच्या 30व्या वचनामध्ये पवित्र का अभिषेक पाने वक्त इस अनुभव हमें मिलता है. पवित्र आत्म्याचा अभिषेक जेव्हा आपण प्राप्त करतो तेव्हा ह्या गोष्ट आपल्याला मिळतात. इसलिए हमारा भाषा नहीं है, एक अलग भाषा या शुद्ध एक भाषा हमारा जीवन में हमारे जीव में प्रभु देते हैं. आणि आपली भाषा नाही परंतु एक शुद्ध भाषा परमेश्वर आपल्या जीवासाठी देतो. ये शुद्ध जीव पवित्र का अभिषेक पाने वक्त हम लोग जो अन्य भाषा में बात करते वही अनुभव को दर्शाते हैं. पवित्र आत्मा प्राप्त केल्यानंतर जेव्हा आपण अन्य भाषेमध्ये बोलतो तो हा अनुभव आहे. लास्ट में 7वां, एक निर्मल अंग हमारे जीवन में चाहिए. आणि आपल्या जीवनामध्ये निर्मळ असे आपले डोळे पाहिजेत. हबक्कुक पहले अध्याय का 13 वचन पढ़ने वक्त हबक्कुक त्याचा पहिला अध्याय 13 वचन, अशुद्धता को बिल्कुल देख भी नहीं सकता ऐसे शुद्ध अंग प्रभु का है करके लिखा हुआ है. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की अशुद्धता बिलकुल बघू शकत नाही असे परमेश्वराचे नेत्र आहेत. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वराच्या नावात स्तुती असो. ऐसे काका हमारा जीवन में चाहिए प्रभु का आमद पे जाने के लिए. त्याच्या आगमनामध्ये जाण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत. इसलिए आयु 31 31 अध्याय का पहले वचन पढ़ने वक्त योब त्याचा 31वा अध्याय पहिलं वचन, प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. उसने अंग 7 एक बादशाह बांधा करके लिखा हुआ. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्याच्या डोळ्यांबरोबर तो एक करार करतो. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. यदि हमारा अंग 7 हम बादशाह बांधेंगे तो आपल्या डोळ्यांबरोबर जर आपण करार करू तर हमारा अंग शुद्ध पवित्र या निर्मल होके हम संभाल सकेंगे. तर आपले डोळे आपण शुद्ध आणि निर्मळ असे सांभाळू शकतो. इस तरह से हमारे जीवन में 7 शुद्ध अनुभव या सचेत रहने का अनुभव या निर्मल अनुभव हमारे जीवन में चाहिए. हे 7 असे शुद्ध राहण्याचे अनुभव नाही तर 7 असे सावध राहण्याचे अनुभव आपल्याला पाहिजे. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. नष्ट ठोकर ना खाने के लिए लिखा हुआ है. त्यानंतर अडखळले न जाण्यासाठी तिथे लिहिलं आहे. हमारे जीवन में भी हम ठोकर नहीं खाना, हम दूसरों को ठोकर नहीं खिलाना. आपल्या जीवनामध्ये आपण अडखळलं जायचं नाही, इतरांना अडखळवायचं नाही. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. कई लोग आत्मिक जीवन में ठोकर खाते हैं, लोग सेवा छोड़ते हैं या कलिशा छोड़ते हैं या लोग छोड़ के बाहर चले जाते हैं. काही लोक त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये अडखळले जातात, ते सेवा सोडतात नाहीतर मंडळी सोडून बाहेर निघून जातात. छोटी छोटी बातों के लिए वो लोग ठोकर खाते हैं. लहान सहान गोष्टीविषयी अडखळले जातात. वो लोग जो अवस्था में प्रभु उन लोगों को लेके आया उस अनुभव को छोड़ करके वो लोग पीछे अड़ जाता है. ज्या परिस्थितीमध्ये परमेश्वर त्यांना घेऊन आला ती सगळी गोष्ट सोडून ते पाठीमागे निघून जातात. या आत्मिक जीवन में उन लोग गिर जाते हैं. नाहीतर आत्मिक जीवनामध्ये ते पतित होतात. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती यदि असो. हमारे जीवन में हम ठोकर खाएंगे, जर आपल्या जीवनामध्ये आपण अडखळले जाऊ तर, हम दूसरों के लिए ठोकर का कारण बनेंगे, आपण जर दुसऱ्यांसाठी अडखळण्याचे कारण होऊ हम तर प्रभु की आमद में नहीं जा सकेंगे. त्याच्या आगमनामध्ये आपण जाऊ शकणार नाही. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. इसलिए ठोकर खाने का कोई अवसर हमारे जीवन में आने के लिए जगह मत दीजिए और दूसरों के लिए ठोकर खाने का अनुभव मत रखिए. यासाठी स्वतःच्या जीवनामध्ये अडखळण्यासाठी कुठलंही कारण ठेवू नका, इतरांना अडखळण्यासाठी कुठलं कारण ठेवू प्रभु के नका. नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती एक असो. परमेश्वर का बच्चा आत्मिक जीवन में ठोकर खाने के लिए 3 अनुभव बाइबल में दिया हुआ है. एक परमेश्वराचं मूल जे आहे त्यांच्या जीवनामध्ये अडखळण्याचे शास्त्रामध्ये 3 कारणं लिहिलेली आहेत. फर्स्ट पहले पत्रोस 2 अध्याय में आने वक्त पहिले पेत्र त्याचा 2रा अध्याय पाहताना 8 वचन पढ़े. पहले पत्रोस 2 अध्याय के 8 वचन. पहिले पेत्र 2:8 वाचूया. आणि ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला, ते वचन मानित नसल्यामुळे ठेचळतात, त्यासाठी ते नेमलेही होते. और ठेस लगने का पत्थर और ठोकर खाने की चट्टान हो गया है,
क्योंकि वे वचन को ना मानकर ठोकर खाते हैं और इसी के लिए वे ठहराए भी गए हैं। प्रभु के नाम की स्तुति होवे। परमेश्वर नावास स्तुती असो. वे लोग वचन ना मानने का कारण ठोकर खाता करके लिखा हुआ। आणि लिहिलेलं आहे की त्यांनी वचनाला अमान्य केलं म्हणून ते अडखळले लोग गेले. वचन सुनते लेकिन नहीं मानते। ते वचन ऐकतात परंतु मान्य करत नाहीत. यदि एक परमेश्वर का बच्चा वचन को सुन के मानने से कभी भी ठोकर खाने का अवसर उसका जीवन में नहीं होगा। जर एक परमेश्वराचं मूल आहे ते वचन ऐकतात आणि मान्य करतात तर ते अडखळले जाणार नाहीत. इसलिए मत्ती सुसमाचार 7 अध्याय में भी लिखा हुआ है मत्ती शुभवर्तमान 7व्या अध्यायामध्ये लिहिलं आहे और लूक 6 अध्याय के 46, 27, 47 वचन में सब लिखा हुआ है। आणि लूक त्याचा 6वा अध्याय 47 आणि 48 मध्ये लिहिले आहे. वचन सुन के जो मानते कौन है करके मैं बताते करके यीशु बता रहे। आणि जे वचन ऐकतात आणि ते पाळतात त्या ठिकाणी लिहिले प्रभु आहे. के नाम की स्तुति होवे। परमेश्वर नावास स्तुती असो. वहां 2 व्यक्ति को हम लोग देख सकता है वो घर बना रहे। आणि त्या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत जे घर बांधत आहेत. एक मूर्ख, दूसरा बुद्धिमान मनुष्य समझदार। आणि एक त्या ठिकाणी मूर्ख आहे, दुसरा समजदार आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावास स्तुती असो. दोनों वहां घर बना रहे। आणि ते दोघं घर बांधत आहेत. जो मूर्ख व्यक्ति जो मूर्ख आहे उसने बहुत जल्दी घर को सुंदर बनाया। त्याने फारच लवकर त्याचं घर सुंदर असं बनवलं. उसको परिश्रम कम है, त्याला कष्ट कमी लागले, समय कम लगा त्याला वेळ देखील कमी लागला, और खर्च भी कम लगा। त्याला खर्च देखील कमी लागला. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावास स्तुती असो. बहुत सुंदर घर बना सकता है, फार सुंदर असं घर बांधू शकला. लेकिन आंधी तूफान आएंगे, परंतु जेव्हा वादळ वारा वाहिला, बाढ़ आएंगे, तिथं लाटा आल्या, मतलब आत्मिक जीवन में परीक्षा ये सब आएंगे, आत्मिक जीवनामध्ये जेव्हा परीक्षा येतील वो उसका सामने खड़ा नहीं हो सकता। त्या गोष्टींपुढे तो उभा राहू शकत नाही. प्रभु के नाम की स्तुति है। परमेश्वर नावास स्तुती असो. आंधी तूफान आएंगे वादळ वारे येतील, या बाढ़ आएंगे, त्या ठिकाणी पाणी येईल उसमें ठकरेंगे, वो गिर जाएंगे, उसका गिरावट भयंकर है करके लिखा हुआ। आणि त्याच्यामध्ये ते खाली पडतील आणि त्यांचं पडणं फार भयानक होईल असं लिहिलं आहे. लेकिन बुद्धिमान मनुष्य जो घर बनाया, परंतु जो शहाणा मनुष्य आहे त्याने घर बांधलं. उसने क्या किया करके लिखा हुआ है, त्याने काय केलं असं लिहिलं आहे. गहराई में खोद के आणि फार असं खोल खोदून चट्टान के ऊपर घर बनाया। त्याने खडकावर घर बांधलं. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावास स्तुती असो. उसका परिश्रम ज्यादा लगा, त्याला परिश्रम जास्त लागले, बनाने के लिए समय ज्यादा लगा, बांधण्यासाठी वेळ जास्त लागला, खर्च भी ज्यादा लगा। त्याचा खर्च जास्त होता. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावास स्तुती असो. लेकिन उसके ऊपर आंधी तूफान या लहरें कुछ भी क्यों न आए, परंतु त्याच्यावर वादळ वारे वाहिले आणि पाणी देखील आलं, उसका घर नहीं गिरेगा, नहीं गिरा सकता। त्याचं घर पडलं नाही, त्याचं घर पाडलं जाऊ शकत नाही. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावास स्तुती असो. वो कारण ना गिरने का कारण आणि त्याचं घर न पडण्याचं या कारण, ठोकर ना खाने का कारण, अडखळणं न जाण्याचं कारण, या ना गिरने का कारण, न पडण्याचं कारण, गहराई में खोद के चट्टान के ऊपर अपना घर का नींव डाला। फार खोल असं खोदून त्याने त्याचा जो पाया आहे तो खडकावर टाकलेला आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावास स्तुती असो. गहराई में खोद के चट्टान के ऊपर नींव डाला। आणि फार खोल असं खोदून त्याने खडकावर त्याचा पाया हम लोग बांधला. सब जानते हैं उस चट्टान हमारा प्रभु यीशु है। हे सर्वांना माहिती की तो खडक आपला येशू ख्रिस्त आहे. लेकिन मूर्ख ने क्या किया, त्या मूर्खाने काय केलं, बालू का ऊपर में उसने घर बनाया। त्याने वाळूवर त्याचं घर बांधलं. बालू स्थिर नहीं रहता, ती वाळू स्थिर राहत नाही, लेकिन चट्टान स्थिर रहता है। खडक स्थिर राहतो. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावास स्तुती असो. चट्टान हमारा प्रभु यीशु है। खडक येशू ख्रिस्त आहे. उस चट्टान को ऊपर हमें खड़ा किया है। त्या खडकावर आपल्याला उभं केलं आहे. 40 भजन संगीता में पढ़ने वक्त स्तोत्र 40 मध्ये दलदल का कीचड़ से सत्यानाश की गड्ढा से हमें उबारा, आणि परमेश्वराने आपल्याला दलदली चिखलातून आणि त्या सत्यानाशच्या हमें खड्ड्यामधून आणलं. चट्टान पर खड़ा किया करके लिखा हुआ। खडकावर आपल्याला उभं केलेलं आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावास स्तुती असो. तो गहराई में खोद के चट्टान के ऊपर घर बनाया। खोल असं खोदून त्या खडकावर घर बांधलं. वो चट्टान के ऊपर उसने नींव डाला करके लिखा हुआ। लिहिलेलं आहे की खडकावर त्याने पाया घातला. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावास स्तुती असो. उस देव यीशु और प्रेरितों को दिखाते हैं। आणि तो जो पाय आहे तो येशू ख्रिस्त आणि प्रेषितांना एफेसियों दाखवतो. को पत्र 2 अध्याय के 20 वचन पढ़ने वक्त इफिसकारास पत्र 2 अध्याय 20 वचन, वहां कोने के पत्र हमारे यीशु है, नेव प्रेरित और भविष्यक्त लोग करके लिखा हुआ। त्या ठिकाणी कोणशिला येशू ख्रिस्त आणि पाया ते संदेष्टे आणि प्रेषित आहेत. प्रिय परमेश्वर के लोगों, उसी बांध अब गहराई में खोद के चट्टान के ऊपर हमारे घर बनाएगा तो परमेश्वराच्या लोकांनो, जर खोलवर खोदून त्या खडकावर येशू ख्रिस्तावर तुमचं घर बांधाल तर कोने के पत्र हमारा प्रभु यीशु
त्या ठिकाणी कोण शिला? येशू ख्रिस्त. प्रेरित और बहुशक्त लोग हमारा देव, प्रेषित आणि जे संदेश आहेत ते आपला पाया. उसका ऊपर हमारा जीवन रूपी घर को बनाएंगे तो त्याच्यावर जर आपलं जीवन रूपी आपण घर बांधलं तर चाहे कोई भी परीक्षा शोधना हमारा जीवन क्लेश हमारे जीवन में आएंगे, हम ठोकर नहीं खाएंगे या नहीं गिरेंगे. आपल्या जीवनामध्ये कितीतरी परीक्षा आल्या, अडखळण्याच्या गोष्टी आल्या तरी आपण पडणार नाही. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. अब लोग पढ़ा वचन न मानने का कारण उन लोग ठोकर खाते हैं. त्यांनी वचन मान्य केलं नाही म्हणून ते अडखळले गेले. वचन सुनते हैं लेकिन नहीं मानते. वचन ऐकतात परंतु मान्य करत नाहीत. एक कान से सुन के दूसरे कान से उसको छोड़ देते हैं. एका कानातून ऐकून ते दुसऱ्या कानाने सोडून देतात. लोग जीवन में परीक्षा आने वक्त उन लोग ठोकर खाते या गिर जाते. त्यांच्या जीवनामध्ये परीक्षा आल्यानंतर ते अडखळले जातात नाही तर खाली पडतात. वो सच में परमेश्वर के वचन को मानने वाले एक परमेश्वर के बच्चा के जीवन में कोई भी परीक्षा क्यों न आए, वो ठोकर नहीं खाएंगे. परमेश्वराचं वचन मान्य करणाऱ्या परमेश्वराच्या मुलामध्ये की मुलाच्या विरोधात किती परीक्षा आल्या तरी ते खाली पडणार नाहीत. परमेश्वर का वचन कभी भी टलने वाला नहीं है. परमेश्वराचं वचन कधीच संपत नाही. परमेश्वर का वचन स्वर्ग में स्थिर करके 119 वचन संहिता में लिखा हुआ है. स्तोत्र 119 मध्ये लिहिलेलं आहे परमेश्वराचं वचन स्वर्गामध्ये स्थिर आहे. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. उस वचन को मानने वाले एक परमेश्वर का बच्चा स्थिर रह सकता है. ते वचन मान्य करणारे परमेश्वराची मुलं स्थिर राहू शकतात. ठोकर खाने की कोई आवश्यकता उसका जीवन में नहीं है. त्यांच्या जीवनामध्ये अडखळण्याचं कुठलंच कारण नाही. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वराची स्तुती असो. दूसरा, एक परमेश्वर का बच्चा ठोकर खाने का कारण है आणि दुसरं परमेश्वराच्या मुलांना अडखळण्याचं कारण मात्यू 2 अध्याय के 6 वचन पढ़े. मत्ते 2:6 वाचूया. हे यहुदाच्या प्रांता बेतलेमा, तू यहुदाच्या सर्व सरदारामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिफळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. मात्यू नहीं, योहन्ना का सुसमाचार. योहन्ना का सुसमाचार. योहान शुभवर्तमान. वहां यहूदियों के शुद्ध करने की रीति के अनुसार पत्थर के 6 मटके धरे थे, जिनमें 2-2, 3-3 मन समाता था. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुदाच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. जब योहन्ना का जीवन में हम लोग देखने वक्त उसमें गलत पड़ा. योहानाच्या जीवनामध्ये आपण जेव्हा बघतो. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. योहन्ना अपना चेलों को यीशु के पास भेजा. आणि बपतिस्मा करणारा योहान जो आहे त्याने स्वतः त्या शिष्यांना येशूकडे पाठवलं. आने वाला तू ही है या और किसी के लिए हम लोग इंतजार करना. आणि येणारा तो तूच आहेस का आम्ही इतर कोणाची वाट बघावी. मात्यू सुसमाचार 11 अध्याय मत्ते शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय 6 वचन में केवल 6 वचन पढ़िए. फक्त 6वं वचन वाचा. जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय. और धन्य है वह जो मेरे कारण ठोकर ना खाए. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. उस समय पर योहन्ना बंदीगृह में कारागृह में था. त्या ठिकाणी बपतिस्मा करणारा योहान तो आहे तो तुरुंगामध्ये आहे. यीशु के पास शिष्यों को भेजा, आने वाला तू ही है या और किसी के लिए हम इंतजार करना. आणि मग स्वतःचे शिष्य तो येशूकडे पाठवतो आणि विचारतो येणारा तो तूच आहेस का आम्ही इतर कोणाची वाट बघायची आहे. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. तब यीशु ने 6 वचन में यही कहा, आणि मग परमेश्वर त्या ठिकाणी वचनामध्ये म्हणतो मुझ में जो ठोकर ना खाते वो धन्य है. आणि माझ्या विषयी जे अडखळले जात नाही ते धन्य आहेत. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. योहन्ना का सुसमाचार 1 अध्याय की 29 वचन में योहन्ना कह रहा है, योहान त्याचा 1 अध्याय 29व्या वचनामध्ये वो यीशु को जाते हुए यीशु को देखा. योहन्ना ने कहा, दुनिया का पाप को उठाने वाला परमेश्वर का मेमना. आणि त्या ठिकाणी बपतिस्मा करणारा येशूकडे पाहून म्हणतो जगाचे पाप हरण करणारा हा परमेश्वराचा कोकरा. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वराच्या नावाची स्तुती असो. और यीशु उसका पास बपतिस्मा लेने के लिए आया. येशू त्याच्याकडे बपतिस्मा घेण्यासाठी आला. तो उसने कहा, तुझसे मुझे लेना आवश्यक. आणि येशूला तो म्हणतो की तुझ्याकडून मी बपतिस्मा घ्यायला प्रभु पाहिजे. के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती यीशु असो. ने कहा, अब उन्हें देख करके बोल के योहन्ना का हाथ में बपतिस्मा लिया.
आणि येशू त्याला म्हणतो की हे असंच असू दे. योहान 8 मध्ये त्याला तसं म्हणतो. बपतिस्मा लेके ऊपर आया तब कबूतर की आनंद पवित्र आत्मा उसको ऊपर उतरते हुए यूहन्ना ने देखा. आणि येशू ख्रिस्त जेव्हा पाण्याचा बपतिस्मा घेऊन वर आला तेव्हा पवित्र आत्मा कबूतर रूपाने त्याच्यावर उतरत आहे हे योहानाने डोळ्याने पाहिलं होतं. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. पिता ने उसको कहा यही है मेरा पुत्र. आणि पिता त्याला म्हणाला होता की हा माझा पुत्र सारा आहे. दुनिया का पाप को उठाने वाला परमेश्वर का मेमना. आणि पूर्ण जगाचे पाप हरण करणारा परमेश्वराचा कोकरू. यही है मसीही करके उसको बताया. आणि हाच ख्रिस्त आहे असं त्याला सांगितलं होतं. लेकिन जब उसके जीवन में परीक्षा आया, परंतु त्याच्या जीवनामध्ये जेव्हा परीक्षा आल्या, वो जानते यूहन्ना को पकड़ के हेरोदा ने जेल में रखा. आपल्याला माहिती आहे की त्या योहानाला पकडून हेरोदाने तुरुंगात टाकला आहे. जब उसके जीवन में परीक्षा आ गया, त्याच्या जीवनामध्ये जेव्हा परीक्षा आल्या, तो आने वाला तू ही है और एक व्यक्ति के लिए हम लोग इंतजार करना क्या करके उसने पूछ रहे. मग तो विचारू लागला की येणारा तो तूच आहेस का का मी इतरांची वाट बघावी. इसे हम क्या समझते हैं? ह्यामधून आपल्याला काय जब समजतं? जीवन में कई परीक्षा आने वक्त हम लोग ठोकर खाते. आपल्या जीवनामध्ये जेव्हा परीक्षा येतात तेव्हा आपण अडखळले जातो. मसीह जीवन हमेशा अनुकूल परिस्थिति नहीं है करके समझना चाहिए. हे समजून घ्या की ख्रिस्ती जीवन प्रत्येकच वेळा अनुकूल नसेल. प्रतिकूल परिस्थिति में भी एक परमेश्वर का बच्चा जाना पड़ेगा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील परमेश्वराच्या मुलांना जावं लागेल. अनुकूल परिस्थिति में भी प्रतिकूल परिस्थिति में भी हम लोग जीने के लिए सीखना चाहिए. परिस्थिती अनुकूल असो नाही तर प्रतिकूल असो आपण जीवन व्यतीत करायला शिकलं पाहिजे. हमेशा अनुकूल परिस्थिति आने से हम लोग सोचेंगे सब अच्छे है, मसीह जीवन अच्छा है, विश्वास जीवन अच्छा है, प्रतिष्ठा अच्छा है, सेवा अच्छा है, कलीसिया अच्छा है, इस तरह से हम बोलेंगे. आणि सर्वच गोष्टी जेव्हा अनुकूल होतील तेव्हा आपण म्हणू ख्रिस्ती जीवन चांगलं आहे, विश्वासी जीवन चांगलं आहे आणि सेवा चांगलं आहे, सगळं ठीक आहे. एक विश्वास योग्य जीवन में भी परीक्षा आएंगे. या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पण परीक्षा एक येतील. सेवक का जीवन में भी परीक्षा आएंगे. सेवकांच्या जीवनामध्ये परीक्षा येतील. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. कोई भी परीक्षा क्यों ना हमारे जीवन में जब आएंगे, कुठलीही परीक्षा आपल्या जीवनामध्ये येवो, हम कभी भी ठोकर खाने के लिए जगह नहीं देना. अडखळण्यासाठी आपण जागा द्यायची नाही. यही है मसीह जीवन, हे ख्रिस्ती जीवन, यही है विश्वास जीवन, हेच विश्वासी जीवन यही है सेवा, आणि हीच सेवा, यही है कलीसिया. हीच ती मंडळी. इस तरह से कभी भी संदेह के लिए जगह नहीं देना. आणि ह्या विषयी आपण कधी संशय करायचा नाही. ओ यूहन्ना के जीवन में इस तरह का परीक्षा आने वक्त वो ठोकर खाते हुए इस जगह में लिखा हुआ. योहानाच्या जीवनामध्ये जेव्हा परीक्षा आल्या तेव्हा त्याच्या जीवनामध्ये तो अडखळला आहे आपण असं वाचलं. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. तीसरा, तिसरी गोष्ट, कोई उपद्रव पीड़ा ये सब आने वक्त लोग ठोकर खाते. बरेचसे लोक उपद्रव आला नाही तर पीडा आल्या तेव्हा ते अडखळले जातात. मार्क 4 अध्याय के 17 वचन पढ़िए. मार्क त्याचा 4 अध्याय 17 वचन. मार्क 4:17. तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्या कारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात. मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात. परंतु अपने भीतर जड़ ना रखने के कारण वे थोड़े ही दिनों के लिए रहते हैं. इसके बाद जब वचन के कारण उन पर क्लेश या उपद्रव होता है तो वे तुरंत ठोकर खाते हैं. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. जब उपद्रव सब जीवन में आने वक्त जेव्हा संकट त्यांच्या जीवनात येतात, प्रभु के नाम की स्तुति हो, परमेश्वर नावात स्तुती असो, वो ठोकर खाते करके लिखा हुआ. लिहिलं आहे की ते अडखळले जातात. मसीह जीवन में ठोकर जरूर होगी. ख्रिस्ती जीवनामध्ये अडखळण जरूर येणार आहे. भक्ति के साथ जीने चाहेंगे उसके लिए सताए जाएंगे करके वचन में लिखा हुआ. आणि स्तोत्र परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे जे भक्तीचं जीवन व्यतीत करू इच्छितील त्यांना छळ केला जाईल. कई सताव, कई उपद्रव, कई क्लेश हमारे जीवन में आ सकता है. काही प्रकारचे छळ, संकट आणि असे प्रश्न आपल्या जीवनामध्ये येऊ शकतील. ऐसे समय पर हम लोग ठोकर नहीं खाना. अशा वेळेला आपण अडखळलं जायचं नाही. यहाँ कई जगह में बीज बोने वक्त कई जगह में बीज गिरा हुआ उसका बारे में लिखा हुआ. आणि ह्या ठिकाणी जो बी पेरणार आहे तो बी पेरत असताना त्याचे जे बी आहे ते कितीतरी ठिकाणी पडलेलं आहे. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. ऐसे समय हमारे जीवन में आने से भी आणि अशी गोष्ट आपल्या जीवनात झाली तरी वो हम लोग ठोकर खाने के लिए जरूरत नहीं है. आणि आपण अडखळले जाण्याचं काही कारण नाही. उसका कारण क्या करके लिखा हुआ है? आणि मग त्याचं कारण काय लिहिलं आहे? जड़ ना होने का कारण ये करके लिखा हुआ.
तिथे लिहिलेलं आहे की त्याला मूळ नाही म्हणून ते तसं आहे. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. जड़ हमारे जीवन में, आत्मिक जीवन में बहुत जरूरी है. आपल्या आत्मिक जीवनामध्ये हे मूळ फार गरजेचं आहे. यदि जड़ हमारे जीवन में नहीं हो तो हे जर मूळ आपल्या जीवनामध्ये नाही तर कई आंधी तूफान जीवन में आएंगे. काही वादळ वारे आपल्या जीवनामध्ये येतील. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. हम लोग स्थिर रह नहीं पाएंगे. आपण स्थिर राहू शकणार नाही. इसलिए जड़ का बिना जीवन मसीह में स्थिर जीवन नहीं है, या हम लोग खड़ा नहीं हो सकता है. मूळ जर नसेल तर ख्रिस्ती जीवनामध्ये आपण नीट स्थिर नाही तर उभं राहू शकत नाही. इसलिए जड़ रखने का एक जीवन हमारे जीवन में चाहिए. आपल्या जीवनामध्ये हे मूळ असणं गरजेचं आहे. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. कई जड़ के बारे में परमेश्वर का वचन में लिखा हुआ है. आणि कितीतरी प्रकारच्या मुळांविषयी परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलं आहे. इसमें कई जड़ हमारे जीवन में हमें चाहिए. आणि त्यामधले काही मूळ आपल्या जीवनामध्ये पाहिजेत. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. हमारा प्रभु यीशु कुलोसे विश्वासियों को संत पौल कुलोसे विश्वासियों को लिखने वक्त आणि संत पौल जेव्हा कलेसे इथल्या मंडळीला लिहितो वहाँ मसीह में जड़ पाड़ने के लिए लिखा हुआ. तो लिहितो की ख्रिस्तामध्ये तुम्ही मुळावले गेलो पाहिजे. पढ़ेंगे वाचूया कुलोसियों की पत्री कलेसई 2 अध्याय 2 अध्याय 7 वचन. 7 वचन. त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हा शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा. और उसी में जड़ पकड़ते और बढ़ते जाओ, और जैसे तुम सिखाए गए वैसे ही विश्वास में दृढ़ होते जाओ और अत्यंत धन्यवाद करते रहो. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. मसीह में जड़ पाड़ के बढ़ते जाओ करके लिखा हो. लिहिलं आहे की ख्रिस्तामध्ये तुम्ही मुळावले जा आणि वाढत राहा. मसीह में जड़ पाड़ना हमारे लिए जरूरी है. ख्रिस्तामध्ये आपल्याला मूळ मिळवणं फार गरजेचं आहे. मसीह में जड़ पाड़ना हमारे लिए जरूरी है. ख्रिस्तामध्ये मुळावले जाणं फार गरजेचं आहे. मसीह में जड़ पड़ने से एक परमेश्वर के बच्चे के जीवन में चाहे कोई भी परीक्षा, कोई भी आंधी तूफान या कुछ भी क्यों ना आवे, वो कभी भी नहीं गिरेगा. आणि परमेश्वराच्या मुलाने ज्याने ख्रिस्तामध्ये मूळ धरलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये कुठले परीक्षा आणि संकट आले तरी काही होणार नाही. इसलिए मसीह में जड़ पाड़ कर रहना. यासाठी आपण ख्रिस्तामध्ये मुळावलेलो पाहिजे. मसीह में जड़ पड़ने वाला एक परमेश्वर का बच्चा स्थिर रहेंगे. आणि ख्रिस्तामध्ये जे मुळावलेले आहेत ते परमेश्वरामध्ये स्थिर राहतील. उसी में जड़ नहीं होने का कारण आणि मूळ नसण्याचं कारण वो कोई भी परीक्षा, कोई भी आंधी तूफान आएंगे वो गिर जाएंगे. आणि कुठली परीक्षा आणि कुठले वादळ वारा वाहिले तर ते खाली पडतात. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. इसलिए मसीह में एक परमेश्वर का बच्चा जड़ पाड़ के बढ़ते ही जाना चाहिए. परमेश्वराच्या मुलाने ख्रिस्तामध्ये मूळ पकडून त्याने वाढत राहायला पाहिजे. जैसे एक पेड़ नीचे को जड़ पाड़ते हुए जाएंगे उसी मान आज जसं एक झाड खाली त्याचे मूळ वाढतच राहतं. वो कितना आंधी तूफान आने से भी वो रह सकता है. आणि किती वादळ वारे आले तरी ते थांबू शकतात. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. इसलिए पहले वचन संहिता में लिखा हुआ नदी किनारे लगा हुआ पेड़ के बारे में लिखा हुआ. स्तोत्रसंहिता 1 मध्ये त्या ठिकाणी नदीच्या किनारी लावलेले ते झाडं आहेत. उसका जीवन में कितना आंधी तूफान आने से भी नदी किनारे में लगा हुआ पेड़ उसका जड़ एकदम नीचे चले जाते हैं, उसके कारण वो नहीं गिरते. आणि ते जे झाड आहे ते नदीच्या किनाऱ्याला लावलेलं आहे. त्याचे मूळ ते खूप आत आहेत म्हणून वादळवारे काही करू शकत नाहीत. इसलिए मसीह में जड़ पाड़ते जाइए. ख्रिस्तामध्ये तुम्ही मुळावले जा. दूसरी गोष्ट पवित्रता का जड़ हमारे जीवन में हमें चाहिए. आपल्याला पवित्रतेचं हे मूळ पाहिजे. रोमियो के पत्र 11 अध्याय का 16 वचन पढ़ने वक्त रोमकारास पत्र 11 अध्याय त्याचं 16 वचन. रोमियो के पत्री रोमकारास पत्र अध्याय की 16 वचन 11 त्याचं 16 वचन. कणिकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. जब भेंट का पहला पेड़ा पवित्र ठहरा तो पूरा गूंदा हुआ आटा भी पवित्र है, और जब जड़ पवित्र ठहरी तो डालियां भी ऐसी ही है. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. हमारा जड़ पवित्र जड़ होने चाहिए करके लिखा. लिहिलेलं आहे की आपलं मूळ पवित्र पाहिजे. यदि हमारे जड़ पवित्र होने से पूरा सब कुछ पवित्र होगा. जर आपलं मूळ पवित्र असेल तर मग बाकीच्या इतर गोष्टी पवित्र होतील. डालियां पवित्र होगा, आणि मग फांद्या पवित्र होतील, उसका फल पवित्र होगा, त्याचे फळं पवित्र होतील, उसका हमारा बातचीत पवित्र होगा, त्यानंतर आपलं बोलणं पवित्र होईल,
हमारा चाल चलन पवित्र होगा, आपली वागणूक पवित्र होईल, हमारा बोली पवित्र होगा, आपलं बोलणं पवित्र होईल, सब कुछ हमारे जीवन में पवित्र रहेगा। सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये पवित्र होतील। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो। यदि हमारा जड़ पवित्र नहीं है तो जर आपलं मूळ पवित्र नाही तर हमारा बातचीत, हमारा चाल चलन, हमारा दिखावट, हमारा सुनना बोलना सब पवित्र नहीं रहेगा। आपलं बोलणं, वागणूक, ऐकणं आणि सगळं काही ते पवित्र राहणार नाही। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो। इसलिए हमारा जड़ पवित्र होना चाहिए। आणि आपलं मूळ पवित्र पाहिजे। तीसरा, हमारा जड़ प्रेम में जड़ पड़ना अवश्य है। आणि तिसरी गोष्ट, आपण प्रेमामध्ये मूळ पकडलं पाहिजे। एफेसियों को पत्र 3 अध्याय के 17 वचन में संत पौल कहने वक्त इफिसकारास पत्र 3 अध्याय त्याच्या 7व्या वचनामध्ये संत पौल लिहितो, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असो। और विश्वास के द्वारा मसीह तुम्हारे हृदय में बसे कि प्रेम में जड़ पकड़कर और नेव डालकर। बस प्रेम में जड़ पाड़ के नेव डाल के, आणि प्रेमामध्ये आपण मुळावलं गेलो पाहिजे, तिथं आपला पाया पाहिजे। प्रेम में जड़ पड़ने के लिए लिखा हुआ। प्रेमामध्ये मूळ पकडण्यासाठी लिहिलं यहाँ आहे। प्रेम का जड़ हमारे जीवन में चाहिए। नाहीतर प्रेमाचं मूळ आपल्या जीवनात पाहिजे। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वराच्या नावात स्तुती असो। परमेश्वर का प्रेम में एक जड़ पड़ने वाला परमेश्वर का बच्चा आणि परमेश्वराच्या प्रेमामध्ये मुळवले गेलेले परमेश्वराची मुलं कितना परीक्षा रूपी आंधी तूफान आने से भी वो कभी गिरेगा नहीं। किती परीक्षा आणि किती वादळ वारे वाहिले तरी ते पडणार नाहीत। ये प्रेम साधारण प्रेम नहीं है। आणि हे प्रेम सर्वसाधारण प्रेम ये नाही, प्रेम कलवारी प्रेम है। हे कलवरीचं प्रेम आहे। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो। पवित्र आत्मा का अभिषेक के द्वारा मैं और आप पाया हुआ प्रेम है। आणि पवित्र आत्म्याच्या अभिषेकाद्वारे तुम्ही आम्ही प्राप्त केलेले ते प्रेम आहे। रोमियो को पत्री 5 अध्याय के 5 वचन में लिखा, पवित्र आत्मा के द्वारा इस प्रेम हमारे हृदय में उंडेला गया। रोमकारास पत्र 5 अध्याय 5 वचनामध्ये लिहिलेलं आहे की हे प्रेम पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणावर ओतलं आहे। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो। प्रेम में जड़ पड़ना हमारे लिए अवश्य है। हे प्रेमामध्ये आपण मुळावलं जाणं गरजेचं आहे। फोर्थ, चौथी गोष्ट, धार्मिकता में हमारे जड़ पड़ने के लिए लिखा हुआ। धार्मिकतेमध्ये मुळावले जा असं लिहिलं आहे। नीति वचन 12 अध्याय का 3 वचन, नीति वचन नीतिसूत्रे त्याचा 12 ते 30 समय नहीं है वचन। इसलिए पढ़ने की आवश्यकता नहीं है। आता वाचायला वेळ नाही। हमारा जड़ धार्मिकता की जड़ होना चाहिए। आणि आपलं मूळ जे आहे ते धार्मिकतेचं मूळ पाहिजे। धार्मिक लोगों के लिए एक जड़ है। धार्मिक लोकांसाठी एक मूळ आहे। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो। इसलिए वो कभी नहीं ढलते या नहीं गिरते या नगी ठोकर नहीं खाते। ते कधी अडखळले जात नाहीत आणि ते कधी पडत नाहीत। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो। इस तरह से 4 तरह का जड़ एक परमेश्वर के बच्चे के जीवन में चाहिए। आणि अशा प्रकारचे 4 मुळं जे आहेत ते परमेश्वराच्या मुलांच्या जीवनात पाहिजे। इस 4 तरह का जड़ हमारे जीवन में रहने से अशा 4 प्रकारची जर मुळं आपल्या जीवनात असतील तर कोई भी परीक्षा, कोई भी धारणा, चाहे कोई भी कुछ भी क्यों ना हमारे जीवन में आएंगे, हम कभी ठोकर नहीं खाएंगे। आपल्या जीवनामध्ये कुठलीच परीक्षा आणि कुठले संकट जरी आले तरी आपण अडखळले जाणार नाही। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो। परमेश्वर का बच्चा ठोकर खाने का ये 3 कारण। आणि परमेश्वराच्या मुलांना अडखळले जाण्याचे हे 3 कारण आहेत। हम ठोकर नहीं खाना तब हम दूसरों को ठोकर नहीं खिला सकते। जर आपण स्वतः अडखळले गेलो नाही तर आपण इतरांना अडखळण्याचं कारण होणार नाही। समय मेरे पास बहुत कम है तो भी वेळ माझ्याकडे फार कमी आहे तरी देखील हम 7 लोगों के लिए ठोकर का कारण नहीं होना चाहिए करके लिखा हुआ। जल्दी बोल के मैं कथा करूं। आणि 7 लोकांसाठी आपण अडखळण्याचं कारण व्हायचं नाही हे मी लवकर सांगतो। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो। फर्स्ट, छोटे भाइयों के लिए हम ठोकर के कारण नहीं होना चाहिए। आणि पहिली गोष्ट, जे लहान भाऊ आहेत त्यांना आपण अडखळण्याचं कारण व्हायचं नाही। मत्ती 18 अध्याय के 6 वचन में लिखा हुआ। मत्ती 18 त्याचं 6व्या वचनामध्ये, 18 अध्याय के 10 वचन में लिखा हुआ। 18:10 मध्ये लिहिलं आहे। लूक 17 अध्याय का पहले वचन में लिखा हुआ। लूक त्याचा 17 अध्याय त्याचं पहिल्या वचनात, छोटों में से छोटा मुझ में विश्वास करने वाला, छोटों में से छोटा एक व्यक्ति को भी ठोकर ना खिलाने के लिए लिखा हुआ। आणि माझ्यावर विश्वास करणारे जे लहानातले लहान आहेत त्यांना देखील तुम्ही अडखळण्याचं कारण होऊ नका। नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो। प्रभु यीशु में विश्वास करने वाला एक छोटा व्यक्ति क्यों ना हो, आणि येशू ख्रिस्तावर विश्वास करणारे ते लहान असतील तरी वो नया हो सकता है। ते नवीन असतील, आत्मिक जीवन में छोटा हो सकता है, आत्मिक जीवनामध्ये लहान असतील। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो। लेकिन वो विश्वास यीशु में विश्वास करने वाले एक व्यक्ति हो सकता है। ते येशूवर विश्वास करत असतील। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो। उसके लिए हम ठोकर के कारण नहीं होने चाहिए करके लिखा हुआ। असं लिहिलं आहे की त्यांच्यासाठी अडखळण्याचं कारण होऊ नका।
दुसरं भाइयों के लिए हम ठोकर के कारण नहीं होना चाहिए करके लिखा हुआ। लिहिलं आहे की भावांसाठी आपण अडखळण्याचं कारण व्हायचं प्रभु नाही. के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. 2 तरह का भाइयों के बारे में 50वां भजन संगीता में लिखा हुआ। आज स्तोत्र 50 मध्ये ते लिहिलं आहे. 2 तरह का भाइयों के बारे में 50वां भजन संगीता में लिखा हुआ। 2 प्रकारच्या भावांविषयी स्तोत्रसंहिता 50 मध्ये लिहिलं आहे. वचन पढ़ने के लिए हमारे पास समय नहीं है, आता वचन वाचण्यासाठी वेळ नाही. तो भी इस वचन हम लोग पढ़ेंगे। हे वचन आपण वाचूया. 50वां भजन संगीता स्तोत्र 50 20 वचन पढ़ेंगे। 20. तू आपल्या भावाविरुद्ध बोलत बसतोस, तू आपल्या सख्या भावाची चहाडी करीतोस. तू बैठा हुआ अपने भाई के विरुद्ध बोलता और अपने सगे भाई की चुगली खाता है। प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. या एक भाई के बारे में लिखा हुआ, ह्या ठिकाणी एका भावाविषयी लिहिलं आहे. सखा भाई के बारे में लिखा हुआ। आणि नंतर स्वतःचा सख्खा भाऊ असं प्रभु के लिहिलं आहे. नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. भाई जो लिखा हुआ विश्वासियों को दिखाते, आणि जो पहिला भाऊ आहे तो विश्वासणारे आहेत. सखा भाई जो लिखा हुआ सेवकों को दिखाते। आणि सख्खा भाऊ त्या ठिकाणी ते सेवक आहेत. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. तो बैठ के किसका विरुद्ध में बात करते हैं, तू बसून कोणा विरोधात बोलतोस, किसका बुराई करते हैं, कोणाचं वाईट बोलतोस. जो भाई के विरुद्ध में और सखा भाई के विरुद्ध में, तुझ्या भावाविरुद्ध आणि तुझ्या सख्या भावाविरुद्ध, और सेवकों को विरुद्ध में और विश्वासियों को विरुद्ध में बोलते करके लिखा हुआ। विश्वासणाऱ्यांविरुद्ध आणि सेवकांविरुद्ध आपण बोलतो असं लिहिलं आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. वचन में क्या पढ़ा, वचनामध्ये काय वाचलं, भाइयों के बीच में एक जन को भी ठोकर खिलाने से, आणि भावांमध्ये जर एकाला जरी तुम्ही अडखळण्याचं कारण झालं तर आप भाइयों के लिए भी ठोकर का कारण नहीं होना चाहिए। भावांसाठी आपण अडखळण्याचं कारण व्हायचं नाही. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. हमारा खाना का बारे में या भोजन के निमित्त भाइयों को हम ठोकर के कारण नहीं होना चाहिए करके संत भाऊ लिखाओ। आणि संत पाऊल आपल्या जेवणाविषयी आपण आपल्या भावांना अडखळण्याचं कारण होऊ नये असं लिहितो. रोमन का पत्री 14 अध्याय के 21 वचन में लिखा हुआ है। रोमकरास पत्र 4 अध्याय 21 वचनामध्ये, वाले को 8 अध्याय का 13 वचन में लिखा हुआ। पहिले कोरिन्थी 8:13 मध्ये लिहिलं आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. रोमन 14 अध्याय के 21 वचन में लिखा हुआ, रोम 4:21 मध्ये हमारा भोजन दूसरों के लिए या भाइयों के लिए ठोकर कारण नहीं होना। आपलं भोजन इतरांसाठी नाही तर भावांसाठी अडखळण्याचं कारण होऊ नये. संत पाउल मांस खाने के बारे में वहां लिखा हुआ है। त्या ठिकाणी संत पाऊल मांस खाण्याविषयी लिहितो. मांस खाते तो भाइयों के लिए ठोकर काटने से हम मांस नहीं खाएंगे करके लिखा हो। तो म्हणतो की मी मांस खाऊन जर इतरांना अडखळण्याचं कारण होतो तर मी मांस खाणार नाही. मांस खाए ना खाए वो कोई बड़ी विषय नहीं है। त्या ठिकाणी मांस खाणं आणि न खाणं ही मोठी गोष्ट हमारा नाही. भोजन के निमित्त हमारा भाई ठोकर नहीं खाना। आपल्या भोजनामुळे आपले भाऊ लोक अडखळले जाऊ नये. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. आत्मिक जीवन में भाई बनने के लिए 5 अनुभव परमेश्वर का वचन में दिया हुआ है। आत्मिक जीवनामध्ये आपण भाऊ बनण्यासाठी 5 गोष्टी लिहिलेल्या आहेत. मात्यू 12 अध्याय का 48 वचन पढ़ने वक्त मत्तई 12:28 मध्ये परमेश्वर का इच्छा करने वाला भाई बहन माँ करके लिखा हुआ। त्या ठिकाणी परमेश्वराची इच्छा करणारे ते परमेश्वराचे भाऊ बहीण आणि आई आहेत. उसकी भाई लोग माँ उसको मिलने के लिए आया। त्या ठिकाणी येशूचे भाऊ आणि आई तिला भेटायला आले. शिष्यों ने कहा तेरा भाई माँ सब तुझे देखने के लिए आया। मग शिष्य लोक येशूला म्हणाले की तुझी आई आणि तुझे भाऊ तुला भेटायला आले आहेत. तो यीशु ने अपने शिष्यों की ओर हाथ बढ़ा के कहा, येशू ख्रिस्त त्याचा हात त्याच्या शिष्यांकडे करून म्हणतो, मेरा भाई बहन माँ कौन है? माझे भाऊ बहीण आणि माझी आई कोण आहे? प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. परमेश्वर की इच्छा करने वाला मेरा भाई बहन माँ करके उसने कहा। तो म्हणतो की परमेश्वराची इच्छा करणारे ते माझे भाऊ बहीण आणि आई. परमेश्वर की इच्छा करते हुए हम उसकी भाई बन सकते हैं, आपण परमेश्वराची इच्छा करून त्याचे भाऊ होऊ शकतो, या हम आपस में भाई बन सकते हैं। नाहीतर आपण आपसात भाऊ होऊ इसलिए शकतो. हम एक दूसरे को भाई बहन करके कहते हैं। यासाठी आपण इतरांना भाऊ नाहीतर बहीण म्हणतो. दूसरों को देखने से ब्रदर करके बुलाते हैं या सिस्टर करके बुलाते हैं, उसका कारण हुई है आपण इतरांना बघून भावा नाहीतर बहिणी असं म्हणतो ते हेच कारण आहे. हम लोग परमेश्वर की इच्छा करने के लिए बुलाए हुए लोग हैं। आपण परमेश्वराची इच्छा करण्यासाठी बोलवलेले परमेश्वर लोक. की इच्छा हमारे जीवन में एक मुख्य स्थान है। परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनामध्ये मुख्य आहे. परमेश्वर की इच्छा करने वाला कोई भी उसके राज्य में नहीं जा सकते। आणि परमेश्वराची इच्छा न करणारे त्याच्या राज्यात जाणार नाहीत. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. दूसरा हम आपस में भाई बनने के लिए आणि आपण आपसात भाऊ होण्यासाठी दुसरं लूक 8 अध्याय के 21 वचन में लिखा हुआ है। लूक सुवर्तमान 8:21 मध्ये वहां भी यीशु कहते हैं मेरा भाई बहन माँ कौन है? आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो माझा भाऊ बहीण आणि आई कोण आहे? वचन सुन के उसको मानने वाला लोग मेरा भाई है
बहन माँ करके खा। तो म्हणतो की वचन ऐकून ते मान्य करणारे ते माझे भाऊ बहीण आणि आई. लूक 8 अध्याय के 21 वचन में लिखा हुआ है। ते आपण लूक 8:21 मध्ये पाहू प्रभु शकतो. के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. हम केवल वचन सुनने वाला ना हो, बल्कि हम सुन के उसको मानने वाला बन जाए। आपण फक्त वचन ऐकणारे न होता ते वचन ऐकून मान्य करणारे होऊया. उसके द्वारा हम आपस में भाई बन जाए। त्याद्वारे आपण आपसामध्ये भाऊ होऊ. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. तिसरं 133 वचन संहिता की पहले वचन पढ़ने वक्त आज स्तोत्र 133 त्याचं पहिलं वचन, आपस में मिलके रहने वाला लोग है भाई। आपसात मिळून राहणारे, एकतेने राहणारे ते भाऊ. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. फेतों में होने दीजिए, घर में होने दीजिए। फेतोमध्ये असेल नाही तर घरामध्ये असेल. फेतों में कई घर से आया हुआ लोग मिल करके रहते। फेतोमध्ये कितीतरी घरातून आलेले, वेगवेगळ्या घरातून आलेले लोक राहतात. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. इसलिए भाई लोग आपस में मिलकर रहते, कितना मनोहर है करके लिखा हुआ। लिहिलं आहे की भाऊ जेव्हा एकत्र राहतात ते किती मनोहर आहे. यदि प्रिय विश्वासियों आप लोग मिलकर नहीं रह सकता तो, प्रिय विश्वासणाऱ्यांनो तुम्ही जर मिळून राहू शकत नाही तर, प्रिय सेवकों आप लोग मिलकर नहीं रह सकता तो, प्रिय सेवकांना तुम्ही जर एक साथ राहू शकत नाही हम तर आपस में कैसे भाई बहन बन जाएंगे। आपण एक साथ भाऊ नाही तर बहीण कसं होणार आहोत. तीसरा, आपस में मिलकर रहने वाले लोग भाई है। आणि तिसरी गोष्ट ते म्हणजे एक साथ राहणारे ते भाऊ आहेत. और फोर्थ, चौथी गोष्ट इब्रानियों को पत्र 30 अध्याय का पहले वचन में लिखा हुआ है, इब्रिकारास पत्र 3 अध्याय पहिल्या वचनामध्ये पवित्र भाइयों करके लिखा हुआ है। त्या ठिकाणी पवित्र भाऊ असं लिहिलं प्रभु के आहे. नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. हमें पवित्रता के लिए बुलाया, आपल्याला पवित्रतेसाठी बोलवलं आहे. पवित्र बुलाहट से हमें बुलाया। पवित्र पाचारणाने आपल्याला बोलवलं आहे. हमें पवित्र करने वाला एक ही व्यक्ति है, आपल्याला पवित्र करणारा तो एकच आहे, हमारा प्रभु परमेश्वर है। आपला परमेश्वर आहे. उसने कहा जैसे मैं पवित्र उसी मान तुम भी पवित्र बनो। तो म्हणतो मी जसा पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा. उसकी समान बनने के लिए हमें पवित्र बुलाहट से बुलाया करके लिखा हुआ है। त्याच्यासारखं आपण होण्यासाठी आपल्याला पवित्र पाचारणाने बोलवलं आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. उस पवित्रता का कारण हम लोग आपस में भाई बहन बनते। आणि त्या पवित्रतेमुळे आपण आपसात भाऊ बहीण होत उस आहोत. पवित्रता को नहीं संभाल सकते, ती पवित्रता आपण सांभाळली नाही तर हम लोग आपस में मिलकर नहीं रह सकता है। आपण एक साथ राहू शकत नाही. उसका मतलब दुनिया का समान हम लोग जीवन बिताएंगे। तर आपण जगामध्ये जसे राहतात तसं आपण जीवन व्यतीत करू. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. और लास्ट में आणि शेवटी कुलोस्यों को पत्री पहला अध्याय का दूसरा वचन पढ़ने वक्त कलसी 1:2 मध्ये विश्वास योग्य भाई करके लिखा हुआ। त्या ठिकाणी विश्वासामध्ये भाऊ असं लिहिलं आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. हम आपस में एक दूसरे के लिए विश्वास योग्य है। आपण सर्व आपसामध्ये एकमेकांसाठी विश्वास योग्य, भाई लोग भाई लोगों के लिए भाई लोगों के लिए विश्वास योग्य है। आणि बहिणींसाठी आणि भावांसाठी आपण विश्वास योग्य. भाई के लिए विश्वास योग्य, बहन के लिए विश्वास योग्य। जे भाऊ ते भावांसाठी विश्वास योग्य, बहिणी त्या बहिणींसाठी विश्वास योग्य. पति पत्नी के लिए विश्वास योग्य, पत्नी पति के लिए विश्वास योग्य। जे पती आहेत ते पत्नीसाठी विश्वास योग्य, पत्नी ती पतीसाठी विश्वास माँ योग्य. बाप बच्चों के लिए विश्वास योग्य, बच्चे लोग माँ बाप के लिए विश्वास योग्य। जे आई वडील ते मुलांसाठी विश्वास योग्य, मुलं ते आई वडिलांसाठी विश्वास योग्य. विश्वास लोग सेवकों के लिए विश्वास योग्य, सेवक और विश्वास लोग चलाने वालों के लिए विश्वास योग्य। आणि जे विश्वासणारे आहेत ते सेवकांसाठी विश्वास योग्य, विश्वासणाऱ्यांनी सेवक ते चालवणाऱ्यांसाठी विश्वास योग्य. हम लोग सब परमेश्वर के लिए विश्वास योग्य है। आपण सगळे परमेश्वरासाठी विश्वास योग्य. हम आपस में विश्वास योग्य जीवन नहीं बिताएंगे तो आपण जर आपसात विश्वास योग्य जीवन व्यतीत करत नाही तर हमारा अंदर बाहर की अंधेरा होगा। तर आपल्यामध्ये बाहेरचा अंधार येईल. प्रभु के नाम की स्तुति हो। परमेश्वर नावात स्तुती असो. इसलिए मत्ती 25 अध्याय की 21 वचन में यूं लिखा हुआ, मत्ते 25:21 मध्ये लिहिलं आहे, विश्वास योग्य दास, विश्वास योग्य दास, तू थोड़ी बातों में विश्वास योग्य था, तू लहानशा गोष्टींवर विश्वास योग्य इसलिए होतास, अधिक बातों में तुझे अधिकारी बनाएगा। यासाठी अधिक गोष्टींवर तुला अधिकारी स्वामी करत का आहे. आनंद में तू प्रवेश कर। या तुझ्या स्वामीच्या आनंदामध्ये प्रवेश कर. स्वामी का आनंद क्या है? स्वामीचा आनंद काय आहे? फर्स्ट उसका आमद है। पहिलं त्याचं आगमन. ओ आनंदमय एक समय है, हमारे यीशु से भेंट करने का समय है। जेव्हा आपण येशूला भेटणार तो किती आनंदाचा वेळ असणार उस आहे. आनंद को वर्णन करने से बाहर है। त्या आनंद वर्णन करण्यापलीकडे आहे. महिमा से पूर्ण करके प्रेरित पत्रोस लिखा हुआ है। आणि प्रेषित पेत्र म्हणतो तो गौरवाने भरलेला आहे. इतना बड़ा आनंद का समय प्रियो हमारे लिए रखा हुआ है। एवढा मोठा आनंदाचा तो वेळ आपल्यासाठी ठेवला आहे. दूसरा, हमारा नित्य घर में हम प्रवेश करेंगे। आणि दुसरं, जेव्हा आपण नित्य घरामध्ये प्रवेश करू, यरूशलेम सियोन हमारे लिए नित्य घर है। यरूशलेम
आणि नवीन सियोन त्याचे आपलं नित्य घर वहाँ आहे. कोई दुख नहीं है, त्या ठिकाणी दुःख नाही, वहाँ कोई विलाप नहीं है, त्या ठिकाणी रडणं वहाँ नाही, कोई रोना नहीं है. कुठलंच रडणं नाही. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वराची स्तुती असो. ओ नित्य घर में हम प्रवेश करेंगे तो त्या नित्य घरामध्ये आपण प्रवेश करू, आनंद आनंद है. त्या ठिकाणी आनंद प्रभु आनंद के आहे. नाम की स्तुति हो. परमेश्वर नावाची स्तुती असो. हम इस दुनिया में विश्वास योग्य बनकर रहने से की या जगामध्ये आपण विश्वासयोग्य जगून राहिलो तर हम स्वामी का आनंद में प्रवेश कर सकते हैं. आपण स्वामीच्या आनंदामध्ये जाऊ शकतो. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावाची स्तुती असो. तीसरा, हम किसके लिए ठोकर नहीं देना. आणि तिसरी गोष्ट, आपण कोणासाठी अडखळलं जायचं पहले नाही. कोरिन्थी 10 अध्याय के 32 वचन पढ़ने वक्त पहिले करिंथी 10:32 मध्ये वहाँ 3 झुंड के लिए करके लिखा हुआ. त्या ठिकाणी 3 कळपांसाठी लिहिलं आहे. समय नहीं है इसलिए हम बोल के जा रहे हैं. हा पढ़ने वेळ के नाही लिए म्हणून आपण समय नहीं है. सांगतो, पढ़ने के लिए समय नहीं है. वाचण्यासाठी वेळ नाही. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावाची स्तुती असो. वहाँ लिखा हुआ यहूदियों के लिए हम ठोकर का कारण नहीं होना. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे यहुद्यांसाठी आपण अडखळायचं नाही. आप पहले कोरिन्थी 10 अध्याय के 32 वचन पढ़ के देखिए. पहिले करिंथी 10:32 वाचून पहा. वहाँ लिखा हुआ यहूदियों के लिए ठोकर का कारण नहीं होना. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे यहुद्यांसाठी अडखळले जाऊ नका. थर्ड, हम यहूदियों के लिए ठोकर का कारण नहीं होना. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट, हे यहुद्यांसाठी अडखळलं जायचं नाही. यहूदी हमारे जीवन में क्या दर्शाते हैं. हे यहुदी आपल्या जीवनात काय दाखवतात. प्रभु को जानने वाला विश्वासियों को दिखाते हैं. आणि परमेश्वराला ओळखणारे ते विश्वासी लोक, प्रभु यीशु में विश्वास करने वाला विश्वासियों को दिखाते हैं. येशूवर विश्वास करणारे ते विश्वासणारे. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावाची स्तुती असो. हम लोग विश्वासियों के लिए भी हम लोग ठोकर का कारण नहीं होना. जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी आपण अडखळण्याचं कारण व्हायचं नाही. यदि प्रिय विश्वासियों आपका बोली ठीक नहीं है तो, आणि जर तुमचं बोलणं ठीक नाही तर, यदि आपका चाल चलन ठीक नहीं है तो, जर आपली वागणूक ठीक नाही तर, यदि आपका काम ठीक नहीं है तो, जर तुमचे कृत्य ठीक नाहीत तर, कई नया लोग विश्वासी लोग उसको देखकर ठोकर खाते हैं. काही विश्वासणारे ते नवीन लोक आहेत ते बघून अडखळले जातील. ये कलिशा में लोग इस तरह से खा के कुछ लोग कलिशा को छोड़ना पड़ा. आणि बरेचसे लोक ह्या मंडळीमध्ये होते, परंतु ते ह्या गोष्टी बघून निघून गेले. कारण कुछ विश्वासियों का बोली और उनका चाल चलन. कारण काही विश्वासणाऱ्यांचं बोलणं आणि त्यांची वागणूक. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावाची स्तुती असो. ऐसा लोग पास में कौन आएंगे. अशा लोकांच्या जवळ कोण येईल. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावाची स्तुती असो. कलिशा में एक बाहर दूसरा. आणि मंडळीमध्ये एकासारखे दुसरे आहेत. प्रिय विश्वासियों, हम दूसरों के लिए ठोकर का कारण नहीं बने. आपण इतरांसाठी अडखळण्याचं कारण व्हायचं नाही. उस वचन में नेक्स्ट लिखा हुआ है. त्याच वचनात पुढे लिहिलं आहे. फोर्थ, यूनानियों के लिए हम ठोकर के कारण नहीं होना. आणि जे हेल्लेनी आहेत त्यांच्यासाठी आपण अडखळण्याचं कारण व्हायचं नाही. यूनानी लोग हमारे जीवन में क्या दर्शाते हैं. आणि हे लोक आपल्या जीवनात कोणाला दाखवतात. अन्य जातियों को दिखाते ते हैं. अन्य जातीला दाखवतात. जो परमेश्वर को नहीं जानते, ते परमेश्वराला ओळखत नाहीत. जो परमेश्वर को जीवन में स्वीकार नहीं किया है, ज्याने त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचा स्वीकार केला ग्रहण नाही नहीं किया है, आणि ग्रहण केलं नाही. लोगों बीच में भी हम कैसे रहने के लिए लिखा हुआ है. त्या लोकांमध्ये आपण कसं राहायचं लिहिलं आहे. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावाची स्तुती असो. दूसरा कोरिन्थी 2 अध्याय का 15 वचन में लिखा हुआ है. दुसरे करिंथी 2:15 मध्ये लिहिलं आहे. हम उद्धार पाने वालों के बीच में भी, आपण तारण प्राप्त केलेल्या लोकांमध्ये, नाश होने वालों के बीच में भी, नाश होणाऱ्या लोकांमध्ये क्या दुर्गंध करके लिखा हुआ है. आपण कसं राहतो. सुगंध करके लिखा. आम्ही सुगंध म्हणून राहतो. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावाची स्तुती असो. हमें इस दुनिया में रहने वक्त ह्या जगामध्ये आपण राहत असताना प्रभु को ना जानने वाले लोग बीच में भी रहना पड़ता है. परमेश्वराला न ओळखणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला राहावं लागेल. परमेश्वर को जानने वाले लोग बीच में भी हम रहना पड़ता है. आणि परमेश्वराला ओळखणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला राहावं लागेल. संत पौलुस उस जगह में लिखा हुआ है. संत पौल त्या ठिकाणी लिहितो, नाश होने वाले लोग बीच में भी, उद्धार पाने वालों को बीच में भी परमेश्वर के लिए सुगंध करके लिखा हुआ. आणि जे परमेश्वराला ओळखत नाहीत त्या लोकांमध्ये आणि ज्यांनी तारण प्राप्त केले त्या लोकांमध्ये आम्ही परमेश्वराचे सुगंध आहोत. प्रभु के नाम की स्तुति. परमेश्वर नावाची स्तुती असो. पाचवी गोष्ट, परमेश्वर का कलीसिया के लिए हम ठोकर के कारण नहीं होना करके लिखा हुआ. परमेश्वराच्या मंडळीसाठी आपण अडखळण्याचं कारण इस व्हायचं वचन नाही. में लिखा हुआ. त्या वचनात लिहिलं आहे. पहले कोरिन्थी 10 अध्याय के 32 वचन में लिखा हुआ. पहिले करिंथी 10:32 मध्ये लिहिलं आहे. कलीसिया के लिए ठोकर के कारण नहीं होना. मंडळीसाठी अडखळण्याचं कारण व्हायचं नाही. बहुत सेवक विश्वास लोग कलीसिया के लिए ठोकर के कारण होते हैं. बरेचसे सेवक आणि विश्वासणारे ते मंडळीसाठी अडखळण होत आहेत. एक सेवक सेवा छोड़ते हैं. काही सेवक सेवा सोडतात एक विश्वासी कलीसिया छोड़ते हैं. आणि काही विश्वासणारे ते मंडळी सोडतात. या कलीसिया से गिर जाते हैं. नाहीतर मंडळीमधून पतित सेवा होतात. से गिर जाते हैं. मंडळीमध्ये पतित होतात. लोग कलीसिया के लिए
ठोकर कारण होता आणि मग ते लोकांसाठी अडखळण्याचं कारण हम होतं जानते हैं उसके बारे में कहने की आवश्यकता नहीं है आणि ते सांगण्यासाठी आपल्याला काही गरज नाही. एक सेवक गिर गया तो विश्वास गिर गया तो सब लोग जानेंगे आणि सेवक खाली पडला, विश्वासणारा खाली पडला, सगळ्यांना समजतं. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. ऊपर से जाने वाले एरोप्लेन गिरने से सारा दुनिया जानेंगे उसी मान में. आणि वरून जाणारं जे विमान आहे ते खाली पडलं त्याप्रमाणे आहे. हम लोग भी ऊपर में ऊंची स्थान में स्वर्गस्थान में हम है आणि आपण फार वरच्याच ठिकाणी असं आहोत. पावर और हाथ में रहने वाला हमें जिला के प्रभु ने ऊंची स्थान में स्वर्गस्थान में हमें रखा हुआ. आणि येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला नवे जीवन देऊन परमेश्वरने आपल्याला स्वर्गीय स्थानामध्ये ठेवलं आहे. एक बैलगाड़ी गिर गया तो कोई नहीं जानेगा. एक बैलगाडी खाली पडली तरी कोणी येणार नाही. एक ऑटो रिक्शा गिरने से कोई न्यूज़पेपर में टीवी में नहीं आएगा. एक रिक्षा जर खाली पडली तर कुठं न्यूज मध्ये आणि पेपरात येणार नाही. लेकिन एक सेवक गिर गया तो, पण एक सेवक खाली पडला, एक विश्वासी गिर गया तो विश्वासणारा खाली पडला, सारा दुनिया को मालूम हो जाएगा. सगळ्या जगाला ते समजतं. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. परमेश्वर कलीसिया के लिए ठोकर के कारण कोई भी नहीं बनना. परमेश्वराच्या मंडळीच्या अडखळण्याचं कोणी कारण होऊ नये. कलीसिया में एक व्यवस्था प्रभु ने रखा हुआ, संतों ने रखा हुआ है. परमेश्वराने मंडळीमध्ये आता संतांद्वारे काही व्यवस्था ठेवली आहे. वो हमें पकड़ कर बांधने के लिए नहीं रखा हुआ, हमें सुरक्षित संभालने के लिए रखा हुआ. आणि त्या व्यवस्था आपल्याला पकडून बांधण्यासाठी नाहीत, आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. या मुझे और आपको संभालने के लिए रखा हुआ. नाहीतर आपल्या सगळ्यांना सांभाळण्यासाठी आहे. इसलिए संतों ने उपदेश रखा हुआ, सच्चाई हमें प्रकट करके दिया हुआ. संतांनी उपदेश ठेवलेले आहेत आणि सत्य प्रकट करून देत आहे. यदि उस सच्चाई के अनुसार हम जीवन बिताएगा तो, या सत्याप्रमाणे आपण जीवन व्यतीत केलं तर, यदि उस उपदेश के अनुसार हम जीवन बिताने से, त्या उपदेशाप्रमाणे आपलं जीवन व्यतीत केलं तर, रखा हुआ व्यवस्था के अनुसार हम जीवन बिताने से, ठेवलेल्या व्यवस्थेप्रमाणे आपलं जीवन व्यतीत केलं प्रभु के तर, नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. हम ठोकर खाने की अवस्था नहीं होगा. आपण इतरांसाठी अडखळण्याचं कारण होणार नाही. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. नेक्स्ट त्यानंतर 6th, सहावी गोष्ट, हम सेवा के लिए ठोकर के कारण नहीं होना. सेवेसाठी आपण अडखळण्याचं कारण व्हायचं नाही. 6 अध्याय का 30 वचन से लेकर के नीचे पढ़ने वक्त पहिले करेंती 6वा अध्याय 3 वचनापासून खाली प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. वहाँ सेवकों के बारे में लिखा हुआ, त्या ठिकाणी सेवकांविषयी लिहिलं आहे. कोई भी विषय में हम सेवा के लिए ठोकर का कारण ना होने के लिए, कुठल्याच गोष्टीमध्ये आपण सेवेसाठी अडखळ न होण्यासाठी सब बातों में परमेश्वर की सेवक करके दिखाते करके लिखा हुआ. सब बातों में प्रभु की सेवक करके दिखाते. आणि आपण सर्व गोष्टींमध्ये परमेश्वराचे सेवक आहोत असं लिहिलं प्रभु आहे. के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. परमेश्वर का सेवक जीने का एक रीति है, परमेश्वराच्या सेवकाने जगण्याचे एक गोष्ट आहे चलने का एक रीति है, आणि त्यांची चालण्याची एक रीत आहे, बोलने का एक रीति है, बोलण्याची एक रीत आहे, करने का एक रीति है, करण्याच्या काही रीती आहेत, पाइलने का एक रीति है. बसण्याची एक रीत आहे. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. प्रिय सेवकों, आप कलीसिया के लिए या किसी के लिए ठोकर का कारण नहीं होना. सेवकांनो, आपण मंडळीसाठी नाही तर कोणासाठी अडखळण्याचं कारण व्हायचं नाही. वहाँ लिखा हो, सब बातों में हम प्रभु की सेवक करके दिखाते करके लिखा हुआ. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण परमेश्वराचे सेवक आहोत असं आपण हम दाखवतो. 7 बातों में प्रभु की सेवक करके दिखाइए. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराचे सेवक आहोत हे दाखवा. सेवा में कोई दोष नहीं लगना. सेवामध्ये कुठला दोष घेऊ नका. वहाँ नीचे पढ़ के देखेंगे 31 विषय वहाँ लिखा हुआ. त्या ठिकाणी खाली 31 विषय लिहिले आहेत. हमें उसमें से कोई भी एक विषय हमारे जीवन में आने बिना हमारे जीवन को संभालिए. आणि त्यातली कुठली एकही गोष्ट आपल्या जीवनामध्ये न येता आपण स्वतःला सांभाळूया. लास्ट में शेवटी अधिकारियों के लिए ठोकर का कारण नहीं होना चाहिए करके लिखा हुआ. अधिकारी लोग, आणि जे अधिकारी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण अडखळण्याचं कारण व्हायचं लूका नाही. 17 अध्याय का 27 वचन में लिखा हुआ. लूक 17:27 मध्ये लिहिलं आहे. वो कर लेने वाले लोग, चुंगी लेने वाले लोग पत्रोस के पास आया. आणि जे कर घेणारे आहेत ते पेत्राकडे आले. तुम्हारा गुरु आणि चुंगी नहीं देते. आणि तुमचा गुरु काही देत नाही का? यीशु ने पूछा किससे लेते हैं. मग येशू विचारतो कोणाकडून पत्रोस से घेतात? लेते हैं. कोणाकडून घेतात? प्रभु के नाम की स्तुति. परमेश्वर नावात स्तुती असो. यीशु ने पत्रोस को बोला, येशू पेत्राला म्हणाला, वहां जाके एक मछली का पकड़ के लेके जाऊन एक मासा पकडून आण उस मछली का मुंह को खोल कर देख, आणि त्या माशाचं तोंड उघडून पहा. एक सिक्का पाएंगे. त्या ठिकाणी एक शिक्का मिळेल. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. हम दूसरों के लिए ठोकर का कारण ना होने के लिए, उसको देने के लिए, मेरे लिए तेरे लिए देने के लिए कहा. आणि मग येशू म्हणतो की इतरांसाठी आपण अडखळण्याचं कारण होऊ नये म्हणून माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी हे दे. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. आप देश का अधिकारियों के लिए भी ठोकर का कारण नहीं देना.
देशाच्या अधिकारी लोकांना आपण अडखळण्याचं कारण व्हायचं नाही. लोकल गवर्नमेंट जो बोलते हैं हम मानना पड़ता है. आपल्या आजूबाजूचं सरकार जे काही सांगतं ते आपण मान्य करायचं. मास्क पहनने के लिए कहने से मास्क पहनना. मास्क घाला असं सांगितल्यानंतर मास्क घाला. दूरी बनाए रखने के लिए कहने से वही करना. जर अंतर ते ठेवायला लावता तर अंतर ठेवा. लाइसेंस गाड़ी चलाने के लिए चाहिए कर कहने से वो चाहिए. गाडी चालवण्यासाठी लायसन्स पाहिजे तर ते पाहिजे. हेलमेट चाहिए करके बोलने से हेलमेट चाहिए. हेल्मेट घाला म्हणतात तर तुम्ही घाला. प्रभु के नाम की स्तुति हो. परमेश्वर नावात स्तुती असो. टैक्स देना चाहिए तो टैक्स देना. टॅक्स द्यायचा आहे तर तो द्या. इस तरह से हम अधिकारियों के लिए भी ठोकर का कारण नहीं होना. ह्या रीतीने आपण अधिकाऱ्यांसाठी देखील अडखळण्याचं कारण व्हायचं नाही. हम खुद ठोकर के कारण नहीं होना. आपण स्वतः अडखळण्याचं कारण व्हायचं नाही. हम दूसरों के लिए ठोकर का कारण नहीं होना. इतरांसाठी अडखळण्याचं कारण व्हायचं नाही. प्रभु यीशु का दिन में उसे मुलाकात करने के लिए तेव्हा येशू ख्रिस्ताच्या दिवसामध्ये आपण त्याला भेटण्यासाठी प्रभु के नाम की स्तुति होवे. परमेश्वर नावात स्तुती असो. हमारा यीशु का दिन बहुत जल्दी होने वाला है. आपल्या येशूचा दिवस फार लवकर येतो आहे. वो उसकी महिमा का प्रकट बहुत जल्दी होने वाला है. आणि त्याचं गौरवाचं प्रगट होणं फार लवकर आहे. वो बहुत जल्दी अपना पवित्र संतों को जो सिद्ध पाया उसको लेने के लिए आ रहा है. आणि त्याचे पवित्र जे सिद्ध झालेले संत आहेत त्यांना घेण्यासाठी तो येत आहे. आइए उसे मुलाकात करने के लिए हम तैयार हो जाए. या त्याला भेटण्यासाठी आपण तयार होऊ. मसीह के दिन के लिए सचेत रहने के लिए लिखा हुआ. आणि ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही सावध राहा असं लिहिलं ठोकर आहे. ना खाने के लिए लिखा हुआ. अडखळले जाऊ नका असं लिहिलं आहे. यदि हम सचेत नहीं रहेंगे तो आपण जर सावध झालो नाही तर शुद्ध निर्मल जीवन नहीं बिताने से शुद्ध निर्मळ आपण जीवन व्यतीत केलं नाही एक तर पवित्र जीवन हम नहीं बिताने से पवित्र जीवन आपण व्यतीत केलं नाही तर हमारा भोली, आपलं बोलणं, हमारा चाल चलन, आपलं वागणूक, हमारा दिखावट, आपलं दाखवणं, हमारा विवेक, आपला विवेक, हमारा मन, आपलं मन, हमारा हृदय, आपलं हृदय ये सब शुद्धों के पवित्र होकर नहीं रहने से सगळं शुद्ध आणि पवित्र नसेल तर कैसे हम बदल जाएंगे. तर आपण कसं बदलणार आहोत. आइए हम सचेत रहेंगे. या आपण सावध राहूया. आइए हम ठोकर ना खाएंगे. या आपण अडखळे जाऊ नये. जीवन में कोई भी परीक्षा क्यों ना आए, आपल्या जीवनामध्ये कुठलीही परीक्षा येऊ दे. जो आज नहीं तो कल आएंगे. प्रिय लोकांनो, आज नाही तर उद्या येणार उस आहे. परीक्षा का समय पर आप दृढ़ रहना. त्या परीक्षेच्या वेळेमध्ये तुम्ही स्थिर राहा. केवल मनुष्य को मत की यीशु को देखिए. मनुष्याला पाहू नका, येशूला पहा. वो उसने शुरू किया दौड़, उसको पूरा किया. आपल्या धावेला त्याने सुरू केले तो पूर्ण करेल. आइए हमारा आंख बंद करेंगे. या आपले डोळे बंद करूया. एक निमिष गुड्डा में आ जाएंगे. एका वेळेसाठी आपण गुडघ्यावर येऊया. एक 2 मिनट के लिए गुड्डा में आ जाएंगे. 1-2 मिनिटासाठी गुडघ्यावर येऊया. हमारा यीशु बहुत जल्दी आ रहा है. आपला येशू फार लवकर येत आहे. प्रिय परमेश्वर के बच्चे, उसका दिन में आप उससे मुलाकात करना तो प्रिय परमेश्वराच्या मुलांनो, त्या दिवशी जर तुम्हाला त्याला भेटायचं आहे बहुत तर जल्दी आने वाला यीशु से मुलाकात करना तो फार लवकर येणाऱ्या येशूला जर तुम्हाला भेटायचं आहे तर वो आप सचेत रहना अवश्य. सावध राहणं गरजेचं आहे. आप ठोकर खाने बिना अवश्य. अडखळल न जाण्यासाठी आप दूसरों को ठोकर देने बिना जीना अवश्य. इतरांना न अडखळण्याचा आपण ती गरज हमारा आहे. यीशु जल्दी आ रहा है. आपला येशू लवकर येतो. हमारा यीशु बहुत जल्दी आने वक्त. आपला येशू फार लवकर येतो. यदि आप उससे मुलाकात करने थे, जर तुम्हाला त्याला भेटायचं यदि आहे, आप उससे मुलाकात करने के लिए चाहने से तुम्हाला जर त्याला भेटायची इच्छा आप आहे, मुंह खोलिए, तोंड उघडा, आप स्तुति कीजिए, स्तुती करा, आप आत्मा में भर जाइए, आत्म्यामध्ये भरा, अन्य भाषा में बात कीजिए. अन्य भाषेमध्ये बोला. केवल 2 मिनट के लिए, 2 मिनिटासाठी, केवल 2 मिनट के लिए फक्त 2 आप मिनिटासाठी यीशु से मिलने के लिए चाहते हैं. येशूला आपण भेटू इच्छितो. उसका महिमा का प्रकट बहुत जल्दी होने वाला है. त्याच्या गौरवामध्ये प्रगट होणं फार लवकर अपने आहे. सिद्ध संतों को लेने के लिए यीशु आ रहा तो है. सिद्ध संतांना घेण्यासाठी येत आहे. मसीह का दिन बहुत जल्दी आने वाला है. ख्रिस्ताचा दिवस फार जवळ उसे आहे. आप मुलाकात करने के लिए चाहने से त्याला आपण भेटायला जाणार आहोत. खोलिए, तो म्हणेल, मुंह खोलिए, तोंड उघडा, अन्य भाषा बोलिए, अन्य भाषा बोला, ताली बजाइए, टाळ्या वाजवा, प्रभु की स्तुति कीजिए, त्याची स्तुती करा, अन्य भाषा में बात कीजिए. अन्य भाषेमध्ये बोला. हमारा यीशु आ रहा है. आपला येशू येत हम आहे. उसे मुलाकात करना है. आपण त्याला भेटायचं वैसे आहे. कोई भी ठोकर नहीं खाना. कोणी अडखळले जाऊ नका. वैसे कोई भी ठोकर दूसरों को नहीं खिलाना. इतरांना अडखळ देऊ नका. यीशु से मुलाकात करना. येशूला भेटा. बहुत जल्दी उसके ललकार के बाद हम सुनने जा रहे हैं. फार लवकर आपण त्याला भेटणार आहोत. मध्य आकाश में बहुत जल्दी एक आवाज सुनने के लिए जा रहे हैं. मध्य आकाशी आपण तो आवाज ऐकणार वो आहोत. हमारा प्रेम यीशु का होगा. आपल्या प्रेम येशूचा तो आवाज. यीशु से मुलाकात करने के लिए तैयार हो जाइए. येशूला भेटण्यासाठी तयार व्हा. अन्य भाषा में बात कीजिए. अन्य भाषेमध्ये बोला. आत्मा में भर जाइए. आज्ञामध्ये भरा. उसका प्रेम में भर त्याच्या जाइए. प्रेमामध्ये भरा. उसके लिए शुद्ध और पवित्र होकर जीवन बिताइए. त्यासाठी शुद्ध पवित्र जीवन वो व्यतीत करा. किसी के लिए ठोकर के कारण मत बनिए. इतरांसाठी अडखळण्याचं कारण होऊ नका. यीशु से मुलाकात करने के लिए अब तयार हो जाइए. येशूला भेटण्यासाठी आपण तयार होऊया.